आता हा 19वा अध्याय सलग कथा स्वरूपात। एकाग्र चित्ताने सच्चरित्राचे श्रवण केले तर दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्या ज्ञानाने परमार्थाचा मार्ग सुलभ होतो, असा उपदेश करून कथा पुढे सरकते। मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर भवसागरातून सुटण्यासाठी सज्जनांनी चाललेला मार्ग धरावा असे सांगितले जाते आणि पुढे स्वामींच्या लीलांचे वर्णन येते। आळंदी येथे नृसिंह सरस्वती नावाचे एक प्रसिद्ध यती होते। त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली, विविध योग साधना करणारे साधू संत भेटले। कोणी सूर्योपासना, कोणी पंचाग्नी साधना, कोणी मौन, कोणी दिगंबर व्रत, कोणी ऊर्ध्वबाहू तप असे अनेक प्रकार त्यांनी पाहिले। त्यांनी स्वतःही हठयोग साधनेचा प्रयत्न केला, पण योग्य गुरु मिळाला नाही। कठीण साधना असूनही त्यांना पूर्ण समाधान लाभले नाही। अखेरीस श्री स्वामी समर्थांचा महिमा ऐकून ते अक्कलकोटला आले। त्यांच्या अंतःकरणातील भावना समर्थांनी आधीच जाणल्या। समोर येताच समर्थांनी एक श्लोक उच्चारला। तो श्रवण होताच नृसिंह सरस्वतींना तत्क्षणी समाधी लागली। देहभान नाहीसे झाले। काही वेळानंतर समाधी उतरल्यावर त्यांनी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले आणि त्यांना परमेश्वर रूप मानून स्तुती केली। हठयोगाने जे साध्य झाले नाही ते आपल्या कृपेने क्षणात झाले, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली। पुढे ते आळंदीला परत जाऊन धर्मकार्य करू लागले। कालांतराने ते पुन्हा अक्कलकोटला आले। समर्थांनी त्यांना सूचित केले की सिद्धीचा अभिमान सोडावा। लोकांमध्ये कीर्ती वाढविणे हे जणू वारयोषितेसारखे आहे, असे सूचक वचन त्यांनी दिले। त्यामागील अर्थ ओळखून नृसिंह सरस्वतींनी सिद्धीचा त्याग केला आणि शांतपणे धर्मकार्य करत राहिले। यानंतर यशवंतराव भोसेकर, ज्यांना देव मामलेदार म्हणत, त्यांनाही समर्थ कृपेने ज्ञानप्राप्ती झाली। अनेक शिष्यांनी आत्मस्वरूप ओळखले। पुढे वासुदेव फडके नावाचे एक पराक्रमी ब्राह्मण आले। त्यांना आपल्या कार्यात यश मिळावे अशी इच्छा होती। ते नग्न तलवार घेऊन समर्थांपुढे आले आणि मनोमन प्रार्थना केली की कृपा असेल तर ही तलवार परत माझ्या हाती द्या। समर्थांनी त्यांच्या मनातील विचार ओळखले। त्यांनी ती तलवार जवळच्या झाडावर टाकून दिली, जणू त्यांच्या प्रयत्नांना संमती नाही हे सूचित केले। तरीही त्यांनी स्वतःच्या मार्गाने प्रयत्न केले, पण त्यांचे कार्य सफल झाले नाही आणि शेवटी त्यांना पराभव पत्करावा लागला। तात्या भोसले नावाचे एक सरदार अक्कलकोटात राहत होते। संसारातील आसक्ती सोडून ते स्वामी भक्त झाले होते। एकदा त्यांना मृत्यू समीप आल्याचे भासले। भयभीत होऊन त्यांनी समर्थांच्या चरणी धाव घेतली। समर्थांनी कृतांताला जणू आदेश दिला की हा माझा भक्त आहे, याचे आयुष्य शिल्लक आहे, त्याला स्पर्श करू नकोस। जवळच उभ्या असलेल्या वृषभाचा अंत झाला, पण तात्यांचे प्राण वाचले। ही लीला पाहून लोक थक्क झाले। अशा असंख्य लीलांनी समर्थांनी भक्तांना सन्मार्ग दाखविला आणि भवसागरातून तारले। ते अनादिसिद्ध परमात्म्याचे अवतार असून विविध रूपे धारण करून लोककल्याणासाठी पृथ्वीवर प्रगट झाले। त्यांच्या चरणसेवेत राहून भजन पूजन करावे अशी भावना व्यक्त करून हा अध्याय समाप्त होतो। श्री स्वामी चरणार्पणमस्तु।